ओह, कैच वहां पर छूटा है। विकेट कीपर से इस बार चूक हुई है। हालांकि गेंद बहुत बेहतरीन रही थी वहां पर नीरज की, एक एंगल से बनाया था, बाहर की तरफ गेंद को निकाला था वहां पर गेंदबाज ने, और अपने जाल में भी फंसाया था बल्लेबाज को, लेकिन विकेट कीपर का साथ नहीं मिला है। 2 कैचेस अब तक छूटे हैं बैट्समैन निखिल के। जीवनदान लगातार मिलता हुआ वहां पर निखिल को। जब किसी बैट्समैन को आप 2 जीवन दान देंगे तो फिर वो बैट्समैन रुकने वाला नहीं है, और वही दिखाते हुए यहाँ पर निखिल, एक दमदार स्ट्रोक उनके बैट से आया है। डिप बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से गेंद को खेल दिया था 6 रनों के लिए। स्वर्गीय दामोदर स्मृति चषक बहुत ही बेहतरीन दोस्तों, ये टूर्नामेंट पहाड़ियों की वादियों में ये टूर्नामेंट खेला जा रहा है। अगला जो मैच रहेगा 94 कामन और अंकुश स्मृति जुचंद्र के बीच में रहेगा। दोनों कैप्टन आपको तुरंत ही हमारे टॉस बॉक्स से जुड़ जाना है। मैच नंबर 2 रहेगा 94 कामन और अंकुश स्मृति जुचंद्र। पंच किया है, देखना गेंद हवा में है, इनफील्ड के ऊपर से गेंद को खेला है, पीछा किया जा रहा है गेंद का, अब जाकर गेंद को फील्ड किया है, लेकिन उसी बीच दूसरे रन के लिए पलट चुके हैं दोनों बैट्समैन। अब यहां पर हम देख रहे कि निखिल जो अब मैरिट पर बल्लेबाजी कर रहे हैं, जहां की गेंद अब वहीं पर वो स्ट्रोक लगा रहे हैं। ओवर की समाप्ति हो चुकी है, 3 ओवर का खेल खत्म हो चुका है जिसमें रन बनाए गए हैं। नेक्स्ट मैच 94 कामन और अंकुश स्मृति जुचंद्र के बीच में रहेगा। 22 पर बैटिंग करते हुए निखिल, जबकि 1 रन बनाए हैं अतुल ने। गेंदबाजी की अगर हम बात करें तो पहले ओवर में राहुल आए थे गेंदबाजी के लिए, उनका जो ओवर रहा था उसमें 8 रन है, लेकिन ओवर नंबर 2 जो रहा था हर्षल का, हालांकि हर्षल ने जिस तरह से गेंदबाजी की है 12 रन आए और तीसरे ओवर में 14 रन आए, तो कुल मिलाकर 3 ओवर की समाप्ति पर 35 रन बने। अब डेथ ओवर का खेल शुरू होने जा रहा है, स्लॉग ओवर का खेल शुरू होने जा रहा है, लास्ट ओवर का खेल शुरू होने जा रहा है, पहली इनिंग का लास्ट ओवर का अब दोस्तों ये खेल शुरू होने जा रहा है। और गेंदबाजी में आएंगे कुंदन, कुंदन को बुलाया गया है गेंदबाजी के लिए। देखना है कि कुंदन बल्लेबाजों के ऊपर बंधन लगा पाएंगे, ये देखने वाली बात रहेगी। पहली गेंद का सामना करेंगे अतुल। बॉलर बैक ड्राइव, अपने फॉलो थ्रू में वहां पर गेंद को फील्ड करते हुए एक बहुत ही बेहतरीन गेंद के साथ शुरुआत,
वाइड यॉर्कर ये गेंद रही थी, सफल होकर इस गेंद को भी खेला था वहां पर बल्लेबाज अतुल ने, लेकिन बिल्कुल सीधा गेंद को खेल बैठे थे और ये डॉट गेंद, बहुत ही बेहतरीन गेंद के साथ अपने ओवर की और डेथ ओवर की शुरुआत करते हुए कुंदन। लेकिन इस बार फुल टॉस गेंद, तान दिया गेंद को, झाड़ियों के झुंड में गेंद जाती हुई इस बार 6 रनों के लिए। टॉस गेंद को पनिष्ड किया वहां पर बल्लेबाज ने। जैसी फुल टॉस गेंद देखी वहां पर बल्लेबाज अतुल ने, उनकी जो आंखों की चमक थी वो बढ़ चुकी थी और पुल कर दिया, सक्सेसफुल कर दिया, वंडरफुल कर दिया, ब्यूटीफुल कर दिया है, झाड़ियों के झुंड में गेंद को फेंक दिया है 6 रनों के लिए। 41 पर अब स्कोर। एक अच्छा टारगेट अब यहां पर बन चुका है, 4 गेंदें अभी भी बची हुई है इनिंग समाप्ति के लिए। एक अच्छे टारगेट की तरफ अब बढ़ती हुई ब्रह्मवती माता अखाड़ी, लेकिन ये चीज भी हम भूल नहीं सकते कि सनम कुमार पायगांव के पास जो बैटिंग लाइनअप है वो भी काफी डीप तक बैटिंग लाइनअप है। जूचंद्र है ना, कामन जूचंद्र। ये अच्छा स्ट्रोक देखना है, वहां पर क्रॉस द लाइन गेंद को खेल दिया है, पैरों से गेंद को रोका है वहां पर, और उसी बीच बल्लेबाजों ने सिंगल को डबल में कन्वर्ट किया। जैसे ही मौका मिला है अपने कदमों को तेज किया, सिंगल को डबल में कन्वर्ट करते हुए निखिल और अतुल 2 रन अब और स्कोर में जुड़ते हुए। स्ट्रोक तो बहुत ही बेहतरीन लगाया था वहां पर बल्लेबाज ने, जमीन के सहारे से इस गेंद को खेल दिया था। 43। बड़ा हिट लेने की कोशिश की थी इस बार वहां बल्लेबाज ने, गेंद और बल्ले के बीच में इस बार संपर्क नहीं हो पाया है, और ये अच्छी गेंद, इस बार कमाल की गेंद रही है कुंदन द्वारा। विकेटों के बीच में इस बार गेंद को रखी थी उन्होंने। हालांकि ऑन साइड में एक बार फिर से बड़ा धमाका करने की कोशिश की वहां पर बल्लेबाज ने। अगला जो मैच है 94 कामन और अंकुश स्मृति जुचंद्र के बीच में रहेगा। 2 गेंदें बची हुई है इनिंग समाप्ति के लिए, तुरंत ही आपको टॉस के लिए आ जाना है। इस बार अच्छा स्ट्रोक, कमाल का स्ट्रोक, मिड विकेट के ऊपर से इस बार दे मारा है, यह गेंद भी जाती हुई आउट ऑफ द पार्क, 6 रन। अतुल द्वारा ये दूसरा सिक्सर आया है अतुल के बैट से। इस बार बल्लेबाज को इनवाइट किया था, बिल्कुल सामने की तरफ गेंद को रख दिया था और अपने पैरों के सामने गेंद को खेल दिया, मिड विकेट के ऊपर से इस बार गेंद जाती हुई 6 रनों के लिए। ये देखिए एक बार फिर से प्रिंस मूवीज के माध्यम से दिखाया जा रहा है कि किस तरह से स्ट्रोक लगाया था वहां पर बल्लेबाज ने। इसीलिए तो किंग है, किंग ऑलवेज किंग, किंग ऑफ टेलीकास्ट प्रिंस मूवीज। आउट, विकेट वहां पर इस बार लास्ट गेंद के ऊपर गिरा है, लेकिन अपना काम करके अब वापस जाते हुए। तो पहली इनिंग का खेल दोस्तों यहां पर समाप्त होता हुआ, टॉस हारकर पहले बैटिंग रही थी यहां पर बर्मावती माता खारडी की, और जो रन बनाए उन्होंने वो है 50 50 49 बने और 50 का टीम कामन के कैप्टन जो है वो आ चुके हैं। जुचंद्र के कैप्टन आपको भी तुरंत ही हमारे टॉस बॉक्स से जुड़ जाना है। सेकंड इनिंग की शुरुआत अब यहां पर होने जा रही है, टारगेट जो है वो 50 रनों का टारगेट रखा गया है सनम कुमार पायगांव के सामने। और अब सेकंड इनिंग में आएंगे वॉइस ऑफ कामन हेमंत पाटिल सर, आइए सर। टीम जूचंद्र के कैप्टन आपको तुरंत ही टॉस के लिए आ जाना है। टीम कामन के कैप्टन आ चुके हैं, प्लीज थोड़ा सहयोग करें।
खूप खूप धन्यवाद मजर खान. सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय दामोदर स्मृती चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत. देवेश स्पोर्ट्स 40+ व जरीमरी स्पोर्ट पाय आयोजित ही स्पर्धा आपण बघतोय. अतिशय चांगलं क्रिकेटचं आयोजन आणि चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन मधले संघ खेळताना आपल्याला दिसतात. अतिशय चांगली स्पर्धा. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिकीचे आणि तृतीय पारितोषिक हे आणि उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज हे सर्व पारितोषिक जे आहेत ती स्पॉन्सर झालेली आहेत. दुर्गा माता एंटरप्राइजेस आणि देवेश एंटरप्राइजेस प्रोप्रायटर सदानंद दामोदर मुकादम, त्याच्यानंतर माननीय श्री दयानंद दामोदर मुकादम आणि माननीय श्री उमेश दामोदर मुकादम यांच्याकडून ही सर्व पारितोषिक स्पॉन्सर झालेली आहेत. त्यानंतर लखू विठू वैती यांच्या स्मरणार्थ यतेश आशा हरीश्वर वैती यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज ची आकर्षक ट्रॉफी दिली जाणार आहे. त्यानंतर कैलासवासी सगुण अनंत देवळीकर यांच्या स्मरणार्थ सन्मान चिन्ह दिलेले आहेत जे स्पॉन्सर झालेले आहेत. वंदना नंदकुमार देवळीकर ग्रामपंचायत सदस्य, विराट एंटरप्राइजेस प्रोप्रायटर हर्षत नंदकुमार देवळीकर यांच्याकडून स्पॉन्सर झालेले आहेत. मॅन ऑफ द मॅचसाठी सुद्धा आकर्षक पारितोषिके या स्पर्धेमध्ये दिली जातात. कैलासवासी उल्हास एकनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ सौजन्य विराज राजा पाटील याचकडून सामनावीरसाठी एक आकर्षक ट्रॉफी दिली जाईल. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचसाठी आणखीन थम्सअप दिलं जाणार आहे जे स्पॉन्सर झालेले आहे. नागेश बांद्रे यांच्याकडून ते स्पॉन्सर झालेले आहे. आणि मॅन ऑफ द मॅचसाठी आणखीन एक पारितोषिक जे आहे ते एक छोटासा तुमचा हलका फुलका नाश्ता ज्यामधून होईल. धीरज फूड्स यांच्याकडून वेफरचं पॅकेट दिलं जाईल जे स्पॉन्सर झालेले आहे धीरज तांगडी यांच्याकडून. या सर्वांचं खूप खूप आभार आहे. स्टँड्स आपण बघतोय मैदानामध्ये अतिशय चांगलं स्टँड्स आहे आणि ही पहिलीच मॅच आजच्या दिवसातली आपल्याला पाहायला मिळते आहे. स्टँडकडे जर आपण लक्ष दिलं तर स्वर्गीय हेंदर बलिराम मुकादम स्टँड आपल्याला दिसतोय. खेळाडू कक्ष आपल्याला दिसतोय. स्वर्गीय पार्वतीबाई खेळाडू कक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर या पाय परिसरामधून भरपूर मंदिरं आहेत. त्या मंदिरामध्ये ज्या माता आहेत त्यांच्या नावाने स्टँड्स आपल्याला दिसतात ज्यामध्ये एकविरा माता स्टँड्स आहे, कानाई माता स्टँड, त्याच्यानंतर जरीमरी माता स्टँड आहे. स्वर्गीय दामोदर बलिराम मुकादम स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगला सुसज्ज गेट आहे आणि एक तुमचा VIP शामियाना आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आणि सर्वांना हेमंत पाटीलचा नमस्कार. हे आमचं VIP डाईस दाखवलं जात आहे. अतिशय चांगलं सुंदर टेलिकास्ट दुनियातलं एक मोठं नाव म्हटलं जात आहे. प्रिन्स मूवीज, रवी गुळे आणि प्रथमेश यांचं एक जबरदस्त टीम या ठिकाणी काम करताना दिसते आपल्याला. पहिला सामना आपण बघतोय. हा सामना सनम कुमार पायगाव विरुद्ध ब्रह्मावती माता खार्डी या दोन टीममध्ये टॉस जिंकला होता सनम कुमार पायगाव टीमने आणि प्रथम त्याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि ब्रह्मावती माता टीम खार्डी टीमने पहिलं बॅटिंग केली. 49 रन बनवले आणि 50 रनचं टार्गेट ठेवलेलं आहे ही मॅच जिंकण्यासाठी सनम कुमार पायगाव टीम समोर. दोन टॉससाठी शेवटचा ऑफिशियल कॉल. अंकुश स्मृती जुचुंद्र टीम कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. कॉमन टीम कॅप्टन या ठिकाणी टॉससाठी आलेला आहे. पंचांचा इशारा. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. बॉलिंग मार्कवर येतोय अमोल. पहिला स्विचिट शॉट गॅपमध्ये आहे. जाईल स्वीपर कपाच्या दिशेने. बाउंड्रीच्या बाहेर जाईल का अडवला जातो बाउंड्रीच्या थोडंसं आतमध्ये बॉलला. रिले फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. थ्रो होईल तोपर्यंत मला वाटते 2 धावा 3 धावा या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही सुद्धा फलंदाज. आणि पहिल्याच बॉलवर सुरुवात अतिशय चांगली झालेली आहे ती सनम कुमार अँड कंपनी पायगाव टीमची. दोन्ही टीम जर आपण बघितल्या पायगाव आणि खार्डी आजूबाजूच्या टीम आहेत. नक्कीच दोन्ही चांगल्या टीम प्लस मायनस माहिती आहेत. 4 ओव्हरमध्ये टार्गेट सुद्धा चांगलं ठेवलेलं आहे मॅच जिंकण्यासाठी. स्ट्रोक केलं बॉलला पाठवून दिलाय डीप स्क्वेअरच्या दिशेने. जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. दुसऱ्याच बॉलवर एक मोठा प्रहार येतोय. फलंदाज निखिलच्या बॅटमधून षटकार.
टीचेच्या माध्यमातून वाजवले जाते. आज प्रजासत्ताक दिन आहे आणि देशभक्तीची गीते सुद्धा मध्ये मध्ये वाजवली जातील, ज्यामध्ये नक्कीच आणखीन आपल्या बॉडीमध्ये पॉझिटिव्हिटी येईल. पण 2 दिवस असे असतात ज्यामध्ये जास्त भक्तिगीत राष्ट्राची जी गीतं आहेत ती वाजवली जातात. अमोल बॉलिंग मार्कवर आहे. पहिल्या 2 बॉलमध्ये 9 धावा खर्च करतोय. भरपूर बाहेर होता हा बॉल. या वेळेला पंच वाईटचा इशारा करतात. एक अतिरिक्त धाव मिळेल आणि या अतिरिक्त धावेने टीमचं टोटल यस तिसऱ्या पंचाकडे नक्कीच जी लाईन आहे लाईनच्या बाहेर बॉल पडलाय की नाही बघायचं आहे. या ठिकाणी बघितलं जाईल लाईनच्या बाहेर बॉल पडलाय की नाही आहे. तिसरे पंच चेक केलं जाईल. टेलिकास्टचं एक मोठं नाव प्रिन्स मुईज. वाईट बॉल आहे. एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या पोहोचते ती धावसंख्या धावफलकावर 10 रन्स. पंचाचा निर्णय अंतिम राहील. कुठल्या प्रकारचा रिव्ह्यू नाही आहे हे लक्षात घ्यायचे सर्व टीमचे कॅप्टनने. अमोल हो ह्या वेळेला पंच केला बॉलला. मिड ऑफच्या दिशेने फिल्डिंग अतिशय चांगली. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावचा सुद्धा प्रयत्न थ्रो करा आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. रनिंग बिटवीन द विकेट आपण बघितले अतिशय चांगली आहे दोन्ही फलंदाजामध्ये. कुंदन आणि निखिलमध्ये चांगली फलंदाजी करताना दिसतात दोन्ही सुद्धा फलंदाज. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा चांगली आहे. खार्डी विरुद्ध पायगाव असा हा सामना आपण बघतोय. पारंपरिक हे 2 टीममध्ये सामना होत असतोय. पुलटॉस बॉल व्यवस्थित बॅटला घेऊ शकला नाही. मिडॉनच्या दिशेने बॉल जातोय. फिल्डर येतो मात्र सिंगलसाठी रोखू शकत नाही फलंदाजांना. सिंगलने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 13 रन्स 13 विदाउट लॉस. सुरुवात अतिशय चांगली आहे. 12.50च्या सरासरीने वाटचाल करायची आहे आणि त्याच्यापेक्षा सुद्धा पुढे गेलेलं आहे. यावेळेला पहिल्याच षटकामध्ये सनम कुमार अँड कंपनी पायगाव टीम चांगली फलंदाजी पहिल्या षटकामध्ये करताना दिसतात दोन्ही सुद्धा फलंदाज. कुंदन आणि निखिल डीपमध्ये प्रोटेक्शन लावलं जाते. पॉवर प्लेचं षटक आहे हे. ओव्हर द विकेटने अमोल. ओ स्टेट डाऊन द ग्राउंड. कुठलाही फिल्डर नाही आहे. क्रिकेटमधला सर्वात सेफ शॉट. लॉंग ऑनच्या बाहेर बॉल निघून जातोय. 4 रनसाठी चौकार. अतिशय चांगला फटका फलंदाज कुंदनच्या बॅटमधून येतोय. गोलंदाजी अतिशय खराब. ज्यावेळेस बघितलं पण तुम्ही लॉंग ऑन लावलेलं नाहीये आणि फुल टॉस करून बॉल करून बसला या ठिकाणी अमोल. स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 17 रन्स 17 विदाउट लॉस. हो इनसाइड आउट शॉट अतिशय चांगला फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल जातोय. फिल्डर त्या ठिकाणी येतोय. थ्रो होईल बॉलच्या हातामध्ये. तोपर्यंत 2 रन्स या ठिकाणी पूर्ण करतात आणि ओव्हरचे होते समाप्ती. 50 धावांचं टार्गेट चेस करत असताना ही सुरुवात जी आहे सनम कुमार पायगाव या टीमची अतिशय चांगली सुरुवात आपण म्हणू शकतो. 19 रन्स पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आणखीन एक जमेची बाजू अशी आहे की कुठलाही विकेट गेलेला नाही आहे सनम कुमार पायगाव या टीमचा. माननीय श्री महेशजी वैती यांचं मुख्य मंचावर आगमन झालेलं आहे. स्वर्गीय दामोदर स्मृती चषक 2025 मध्ये आपलं स्वागत आहे. देवी स्पोर्ट्स 40+ व जरीमरी स्पोर्ट पाये यांच्यातर्फे आपलं हार्दिक स्वागत आहे. टीम 94 कामन टीमचा कॅप्टन आलेले अंकुश स्मृती जुचंद्र टीम कॅप्टन आपण या. माननीय श्री शरद जाधव यांना सुद्धा विनंती असेल की आपण मुख्य मंचावर यायचं आहे. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल स्वर्गीय दामोदर स्मृती चषक 2025 मध्ये. चैतन्य येतोय बॉलिंग मार्कवर. पहिलाच बॉल फुल टॉस होता. विकेट किपर चुकतोय. बॉल येईल लॉंग स्टॉपच्या दिशेने बाउंड्रीच्या बाहेर. सरळ 4 रनसाठी चौकार.
वेलकम बाउंड्री फॉर सनम कुमार पायगाव टीम. या 4 रनी टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोअरबोर्डवर 23 रन. नक्कीच या मॅचवर पहिल्या ओव्हरपासून आपण बघितलं तर पकड मजबूत केलेली आहे सनम कुमार पायगाव टीमने. उलटॉस बॉल स्विंग केलाय, पाठवून दिला डीप मिड विकेटच्या बाहेर. उत्तुंग षटकार, जबरदस्त शॉट. निखिलने आतापर्यंत 2 षटकार ठोकलेले आहेत आणि षटकाराने आपलं खातं ओपन केलं होतं निखिलने. टीमचं स्कोअर पाठवून दिलेलं आहे स्कोअर बोर्डवर 29 रन्स. पुन्हा फुल टॉस, पुन्हा एकदा चांगला फटका. फिल्डर येतोय, नो बॉलचा इशारा, पंचांचा दुसऱ्या रनचा कॉल आहे. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल येईल तोपर्यंत 2 रन्स पूर्ण. रामलाड दिसतो आपल्याला विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये. एक बॉडी बिल्डर म्हणून चांगलं नाव आहे राम लाड याचं. मात्र या ठिकाणी गोलंदाजी अतिशय खराब होताना दिसते ती ब्रह्मावती माता खार्डी टीमची. फ्री हिट असेल पुढील बॉलवर. चैतन्य खरकांडी अतिशय खराब गोलंदाजी करताना दिसतो आपल्याला. स्टेट बघितला पण बॉल ऑफ बॅट ड्राईव्ह. ह्या वेळेला अलॉंग द कार्पेट बॉल केला होता. यॉर्कर करण्याचा प्रयत्न, वाईट यॉर्कर अतिशय चांगला बॅकक्लिपला खालीचं टोटल जाते स्कोअर बोर्डवर 33 रन्स. 33 धावा धावपलकावर लागलेले आहेत. चांगलं टोटल. 50चं टार्गेट चेस करायचं आहे. आत्ता बघितलं आपण तर फक्त 17 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. स्विच हिट केलाय पॉईंटच्या दिशेने. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, अडवू शकेल का बॉल? अडवला जातो, बॉलला थ्रो होईल. तोपर्यंत 2 रन पूर्ण केलेले आहेत दोन्ही सुद्धा बॅटरने. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा अतिशय चांगली आहे दोन्ही फलंदाजामध्ये. हे दोन्ही सलामीचे फलंदाज काय जबरदस्त फलंदाजी करताना आपल्याला दिसतात. 14 बॉलमध्ये फक्त 15 रनची आता आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. हे इक्वेशन आपल्या स्क्रीनवर दाखवलं जात आहे प्रिन्स मोहितच्या माध्यमातून. अगदी सोपा झालेला आहे हा सामना पायगाव टीमसाठी. इनसाइड आउट, पुन्हा एकदा चांगला शॉट, गॅपमध्ये आहे, फटका अडवला जाईल का? नाही अडवणार. बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. अप्रतिम शॉट, जबरदस्त बॅटिंग होताना दिसते पायगाव टीमची. पुन्हा एकदा चांगला फटका, मात्र फिल्डरला शोधलाय. चांगला कॅच डीप मिड विकेटला घेतोय तिथला फिल्डर भावेश. आणि अशा प्रकारे पहिला गडी बाद होईल आणि पहिला ब्रेक थ्रू मिळून देतोय चैतन्य. मात्र खूप उशिरा हा विकेट मिळालेला आहे खार्डी टीमला. टॉस साठी यायचं आहे दोन्ही टीम कॅप्टन. या ठिकाणी टीम 94 टीमचं कॅप्टन आलेले आहेत. अंकुश स्मृती जुचंद्र टीम कॅप्टन. आपल्याला शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. टॉस साठी आपण लगेच या. मॅच संपायला आलेली आहे. जास्त धावांची आवश्यकता नाही आहे. जवळजवळ 39 रन्स बनलेले आहेत आणि उर्वरित जर बघितलं तर 11 धावांची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. पाण्याची व्यवस्था मैदानामध्ये करायची आहे. हे षटक संपल्यानंतर षटक संपलेल्या पाण्याची व्यवस्था करायची आहे मैदानात. माननीय श्री शरद जाधव यांना विनंती असेल आपण सन्मानपूर्वक VIP डाईसवर यायचं आहे. स्वर्गीय दामोदर स्मृती चषक 2025 मध्ये आपलं स्वागत आहे. देवे स्पोर्ट 40+ आणि जनीमरी स्पोर्ट्स पाये यांच्यातर्फे आपलं हार्दिक स्वागत आहे. 11 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. 12 बॉल शेष. स्वर्गीय अंकुश स्मृती जुचंद्र टीम कॅप्टन. अंकुश स्मृती जुचंद्र टीम कॅप्टन. आपण लगेच टॉस बॉक्समध्ये यायचं. शेवटचा ऑफिशियल कॉल आपल्यासाठी. बॉलिंग मार्कवर येतोय अतुल. बॉल बॅक ड्राईव्ह, सरळ बॉलरच्या हातामध्ये कॅच. विकेट जाते आणि पहिल्याच बॉलवर गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त करतोय बॉलर अतुल.
बॉल बॅक ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न आपल्या फॉल थ्रोमध्ये अतिशय चांगला कॅच घेतो आणि कॉटन बोल्ड आउट करतो अतुल. फलंदाज निखिल याला. निखिल आणि कुंदननी चांगली पार्टनरशिप केली, चांगलं फाउंडेशन रचून दिलेलं आहे सनम कुमार पायगाव टीमला. तर दोन्ही फलंदाज असं म्हणतात ना, एक फलंदाज आपला पार्टनर बाद झाल्यानंतर दुसरा पार्टनर सुद्धा लवकर बाद होताना दिसतो आणि तेच घडलंय या मॅचमध्ये. मॅच संपायच्या अगोदर जर जुचंद्र टीम कॅप्टन आपण आला नाही तर तुम्हाला पॅनल्टीचा सामना करावा लागेल याची नोंद घ्यायची आहे. अतुल पहिल्या बॉलवर विकेट. बॉडी लँग्वेज थोडीशी पॉझिटिव्ह होईल. हलक्या हाताने फक्त पुश केले, बॉलला टर्न केलं होतं स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक सिंगल कंप्लीट केली जाते आहे. बॉल ऑफ रन इक्वेशन आहे ही मॅच जिंकण्यासाठी सनम कुमार पायगाव टीमला. सनम कुमार पायगाव विरुद्ध ब्रह्मावती माता खार्डी या दोन टीममध्ये ही मॅच बघतोय आपण. खार्डी टीमने प्रथम बॅटिंग केली, 49 रन 4 षटकामध्ये बनवलं आणि 50चं टार्गेट ठेवलेलं आहे ते पायगाव टीम समोर. अतुल चांगली गोलंदाजी पहिल्या 2 बॉलमध्ये नक्कीच बांधून ठेवलेला आहे फलंदाजांना. यावेळेस पुन्हा एकदा दिशा दाखवलेली आहे पॉइंटच्या दिशेने. 1 रन पूर्ण. दुसऱ्याचा कॉल, रनआउटची संधी, गडी बाजूची शक्यता आहे. राम लाड अतिशय चांगला गॅदर करतो विकेट कीपर आणि अशा प्रकारे विकेट जाईल नंबर तिसरा फलंदाज बाद होतोय सनम कुमार पायगाव टीमचा. टीमला मात्र विकेट जाताना दिसतात. या षटकामध्ये कुठेतरी चाचपडत खेळताना दिसतात आपल्याला सनम कुमार पायगाव टीमचे फलंदाज. सिंगलवर कॉन्सन्ट्रेशन, सिंगलचं डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला आणि धावची चुरबीने बाद झाला फलंदाज आकाश. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा अतुल ओव्हर द विकेटने. हो, चांगला बॉल, अप्रतिम डिलिव्हरी, सरळ जातो विकेट किपर रामच्या हातामध्ये. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत केलेली आहे अतुलने. जर आपण बघितलं तर फक्त 2 धावा खर्च केले 4 बॉलमध्ये आणि 1 विकेट मिळवलेली आहे. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली ती. कॉटन बोल्ड आउट केलं होतं फलंदाज निखिल याला. अतिशय चांगली गोलंदाजी. हो, स्टेट डाऊन द ग्राउंड, लॉक ऑफला फिल्डर आहे, बॉल खाली, चांगला कॅच, विकेट जाईल. सामना असं वाटते आता थोडासा कठीण होत चाललेला आहे पायगाव टीमसाठी. हिमांशू जातो नवीन बॅटर. या षटकामध्ये 3 विकेट आत्तापर्यंत गेलेले आहेत. काय जबरदस्त बॉलिंग करतोय. बॉल शेष आहेत ते फक्त 7 आणि 7 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी रन हवे आहेत ते 9 धावांची आवश्यकता आहे 7 बॉलमध्ये. हा बॉल डॉट किंवा आणखीन एक विकेट आला तर नक्कीच ही मॅच एक रंगतदार स्थितीमध्ये. शेवटचा बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय बॉलर. थोडस वेळ घेतला जातोय, मात्र टॉस करण्यासाठी आपण वेळ घेऊ नका. अंकुश मोदी जुचंद्र टीम, सामना संपल्यानंतर तुम्ही जर लेट आला तर तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागेल. फटका तर चांगला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, चांगली फिल्डिंग. रनआउटची संधी पुन्हा एकदा येते आणि रनआउटच्या रूपाने विकेट जाते. काय जबरदस्त कलाटणी मिळालेली आहे या सामन्याला. शेवटच्या बॉलवर सिंगल आणि रनआउट सुद्धा. आता उर्वरित 6 बॉल शेष आणि 6 बॉलमध्ये 8 रनची आवश्यकता असेल ही मॅच जिंकण्यासाठी सनम कुमार पायगाव टीमला.
राहुल येतोय. नवीन नवीन फलंदाज राहुल येतोय आणि बॉलिंग मार्कवर आपण बघू शकतोय राज येईल. राज ह्या 8 धावा डिपेंड करेल का? अतिशय अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळेल. कारण हा सामना असं वाटलं होतं की एकतर्फी पाहायला मिळेल, मात्र त्यानंतर कलाटणी मिळाली अतुलची. ही गोलंदाजी, ज्या गोलंदाजीमध्ये 2 विकेट आणि 2 रनआउट सुद्धा मिळाल्या. अतुलने एका ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 3 रन्स खर्च केलेले आहेत. काय जबरदस्त बॉलिंग केली अतुलने. एक टर्निंग पॉइंट ओव्हर ठरली अतुल याची, त्यांनी खरोखरच हा सामन्याला वळण आणलेला आहे. चांगली बॉलिंग. मात्र शेवटचा जो बॉलर आहे राज, याला सुद्धा चांगली बॉलिंग करावी लागेल जर ही मॅच जिंकायची असेल ब्रह्मावती माता खार्डी टीमला. ब्रह्मावती माता खार्डी विरुद्ध सनम कुमार पायगाव या 2 टीम मध्ये ही मॅच आपण बघतोय. ब्रह्मावती मातेचं मंदिर आपण जर गेलो, पायाच्या एक छोट्याशा डोंगरावर ते मातेचं मंदिर आपल्याला दिसतंय. टीम 94 कामन टीमचं कॅप्टन आलेले आहे. पतू पॅकर्स जुचंद्र टीम कॅप्टन आपण सुद्धा यायचं आहे. पतू पॅकर्स जुचंद्र टीम कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी. फुल टॉस बॉल, खराब बॉल होता. पुरेपूर समाचार, लॉंग लेगच्या दिशेने बॉल बाउंड्रीच्या बाहेर. नो बॉलचा सुद्धा इशारा. 5 रन येतील या बॉलवर. पुन्हा फुल टॉस, नो बॉलचा इशारा. पुन्हा एकदा बिमर. ही धाव या ठिकाणी कंप्लीट. 2 रन पूर्ण झालेले आहेत आणि बॉलरला या ठिकाणी बॅन केलं जाईल, कारण एका ओव्हरमध्ये तुम्हाला 2 बिमर टाकता येणार नाहीये. फक्त 1 धावेची आवश्यकता. स्कोर इज लेवल. एक धावेची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. असं वाटलं की 8 धावा आहेत, एक लढत चांगली पाहायला मिळेल, मात्र पहिले दोन्ही बॉल बिमर टाकले राज याने. आणि आता राम लाड येतोय बॉलिंग भागवर. 6 बॉलमध्ये 1 रन डिपेंड करायचा. राम लाडला मॅजिकल बॉलिंग करावी लागेल. चमत्कार काय करतोय की नाही बघायचं आहे. नाहीतर बघितलं तर ही मॅच पूर्णपणे आता या मॅचवर वरचष्मा आहे तो सनम कुमार पायगाव टीमचा. पतू पॅकर टीम कॅप्टन आलेले आहेत. त्यानंतर 94 टीम कामन टीम कॅप्टन सुद्धा आलेले आहेत. वेलकम हितेंद्र, वेलकम यश. ओ चांगला फटका आहे, मात्र फिल्डर बॉल खाली. ओ त्याच्या मस्तकला दस्तक देतो आणि हा विनिंग सिक्सर येतोय. ही मॅच जिंकलेली आहे सनम कुमार अँड कंपनी पायगाव टीमने. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक, हार्ड लक, हार्ड लक ब्रह्मावती माता खार्डी टीम. जाऊया आपण टॉस कडे.